शेतकरी बंधूंनो नमस्कार। पुन्हा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, आज या ठिकाणी या केळीच्या बागेवर आलो आहे। या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण असं फ्रूट केअर ट्रीटमेंट आपल्याला कशा प्रकारे करायचं आहे, चांगल्या गुणवत्तेचं केळी पिकवण्यासाठी किंवा एक्सपोर्ट क्वालिटीचं केळी पिकवण्यासाठी आपल्याला काय काय माहिती, काय काय केअर करणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे, हे थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे। मित्रांनो, ज्यावेळेस आपलं फ्लावरिंग आपल्या बागेमध्ये निस्वन ज्या टायमाला चालू होतं त्या टायमाला आपलं सगळ्यात आधी आपल्याला बग इंजेक्शन ही जी प्रॅक्टिस आहे ही करणं फार महत्त्वाचं आहे। मित्रांनो, ज्या वेळेस फ्लावर वरच्या दिशेने सूर्यप्रकाशाच्या दिशेने सुरुवातीच्या टायमाला दिसतं आपल्याला, त्या टायमाला प्रतिपंपाला आपल्याला सुपर कॉन्फिडर जो काही इन्सेक्टिसाइड 10 ml आणि चांगलं असं स्टिकर घेऊन एका फ्लावरमध्ये जवळपास 15 ते 20 ml गेलं पाहिजे अशा आकारानं आपल्याला बग इंजेक्शन करून घेणं फार महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्या फ्लावर उमलल्यानंतर जे काही इन्सेक्ट किंवा कीटकांचा त्यावरती प्रादुर्भाव होणार आहे त्यावरनं आपल्याला चांगलं असं रिझल्ट पाहायला मिळणार आहे। त्यानंतरच मित्रांनो आपल्याला करायचं काय आहे, त्या झाडाला टॅगिंग करणं फार महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला समजेल की आपण या झाडाला इंजेक्शन करून घेतलं आहे। अशा 3 ते 4 टप्प्यामध्ये आपल्याला बग इंजेक्शन करून घ्यायचं आहे आपल्या बागेवरती। दुसरी जी काही प्रॅक्टिस आहे मित्रांनो, जी काही टोपी आपण म्हणतो केळफुलाची टोपी, काळे रिंगचं स्पॉट आल्यानंतर आपल्याला हे जे फ्लावर्स आहे अशा प्रकारे रिमूव्ह करून घ्यायचे, जेणेकरून जो काही लूक आपल्या बंचचा येणार आहे, जो काही आपल्या घडाचा लूक आहे जो चेंज होऊन जाणार आहे। फरक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। केळफुल असलेलं आणि आपण जे काही टोपी म्हणतो जे रिमूव्ह केल्यानंतर जो काही लुक आहे तो चेंज होताना आपल्याला दिसतो। हे प्रॅक्टिसेस, हे बारीक बारीक गोष्ट हे आपल्याला करणं फार महत्त्वाचं आहे मित्रांनो। तिसरी जे काही गोष्ट आहे, जे काही आपल्या घडाला अडथळे येणार आहे, जे काही फ्लॅग लिप्स आहे हे आपल्याला रिमूव्ह करताना करणं फार महत्त्वाचं आहे। या ठिकाणी जसं जो काही हा फ्लॅग लिप आहे आपल्याला असं रिमूव्ह करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या घडाला कुठल्याही प्रकारची इजा किंवा स्कॉर्चिंग होणार नाही, डाग पडणार नाही। तिसरं असं जो काही आपण हे जे काही नर्स पूल आहे हे रिमूव्ह करून घ्यायचे आहे आणि किती फणे आपल्याला ठेवायचे याचं जो काही सायन्स आहे, याची जे काही रेसिपी मित्रांनो हे आपल्या झाडाच्या जो काही बुंदा आहे याच्यावरती ठरते। जवळपास या ठिकाणी 33 ते 34 इंचाचा बुंदा या ठिकाणी आहे आणि जे काही फ्लावर्स, जे काही बंच आलेले आहे, जे काही फण्या आलेल्या आहे ते इथं 10 ते 12 फण्या या ठिकाणी आहे। तर आपण या बागेवरती 8 ते 9 फण्या या ठिकाणी ठेवणार आहोत। तर ते कशा प्रकारे ठेवणं आपल्याला गरजेचं आहे ते आपण या ठिकाणी समजून घेऊया। मित्रांनो, जर या ठिकाणी 12 फण्या आहे तर आपल्याला करायचं काय, ज्या टायमाला आपण जे हे फ्लावर्स रिमूव्ह करू, अशा प्रकारे आपला फ्लावर्स जे काही आपलं बंच आहे हा रिमूव्ह करून घ्यायचा आहे। शेवटला एक केळं ठेवणं फार महत्त्वाचं आहे, जेणेकरून अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी केळं साठून घ्यायची आहे। या ठिकाणी मधल्या 2 फण्या मी रिमूव्ह केले आहे, इथं एक केळ ठेवलं आहे, शेवटला एक केळ ठेवलं आहे आणि जो काही आपल्याला जे काही बेल आपल्याला रिमूव्ह करायची आहे ते एकदम लांब दंडा ठेवून या ठिकाणी रिमूव्ह करायचं आहे, जेणेकरून अशा पावसाळी वातावरणामध्ये जो काही दांडूक सड प्रक्रिया ज्या ठिकाणी होते तर याला जे काही सडन क्रिया आहे इथपर्यंत येणार याच्यावरतीही जाऊ शकणार नाही, कारण की इथपर्यंत जो न्यूट्रियन्स फ्लो आहे हे चांगल्या प्रकारे राहणार आहे। सिलेंडर टाईप घड बनवण्यासाठी हे जे काही बारीक बारीक गोष्टी मी तुम्हाला सांगतो हे अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो। नंतरच ज्या टायमाला ही सडन क्रिया थांबल आपल्याला या ठिकाणी आपण दांडूक कटही करून घेतलं तेही काही अडचण नाही। तिसरी जी प्रॅक्टिस, जो काही फेक किंवा फॉल्स हँड आपण जे काही म्हणतो ते रिमूव्ह करणं आपल्याला फार महत्त्वाचं आहे मित्रांनो। आपण पाहू शकतो वरती जो काही फॉल्स हँड आहे ते आपल्या कुठल्याही प्रकारात आपल्याला कामात पडणार नाही, कारण की त्याचा जो शेप आहे, जो काही आकार आहे, वेडे वाकडे आलेले जे काही केळं आहे हे एक्सपोर्ट क्वालिटीला बिलकुलही जाणार नाही। हे हँड्स आपल्याला रिमूव्ह करणं फार महत्त्वाचं आहे। आणि चौथी जी बाब आहे ती म्हणजेच जे काही केळफुलं, जे काही फ्लावर्स इथं अटकलेले आहे हे आपल्याला रिमूव्ह करणं फार महत्त्वाचं आहे, कारण की यावरती पावसाळ्या वातावरणामध्ये यावरती जे काही पाऊस पडल्यानंतर जी सडन क्रिया त्या ठिकाणी होते आणि आपल्या केळीला इंजुरी किंवा जे काही सकिंग पेस्ट आहे त्या ठिकाणी जाऊन बसता आणि आपल्या केळीला इजा होते आपल्याला त्या ठिकाणी। असे काही जे काही बारीक बारीक गोष्टीचं आपण जर ध्यान ठेवलं तर आपण चांगलं असं उत्तम अशा क्वालिटीचं किंवा एक्सपोर्ट क्वालिटीचं केळं आपण या ठिकाणी तयार करू शकतो। 5वी बाब म्हणजे आपल्याला या ठिकाणी कोणतं स्प्रे घेणं महत्त्वाचं आहे मित्रांनो। आपल्याला जवळपास 40 ते 50% आपले घडं नेसल्यानंतर एखादी चांगलं असं इन्सेक्टिसाइड जर तुम्ही बग इंजेक्शन घेतलं असेल तर किंवा घेतलं नसेल त्यामध्ये आपण सुपर कॉम्प्युटर ॲड करू शकतो। एखादी
साधं बुरशीनाशक त्यामध्ये आपण नेटिव्ह ॲड करू शकतो. झकास आपण 7 ml या ठिकाणी प्रतिपंपाला घेऊ शकतो आणि त्यामध्ये चांगल्या कंपनीचं स्टिकर जो काही ब्लेज सुपर आपल्याला प्रतिपंपाला 5 ml ॲड करायचा आहे आणि 40 ml कॅलनेट कॅल्शियम लिक्विड फॉर्मेशनमध्ये जो काही चिलिटेटमध्ये कॅलनेट हे आपल्याला ॲड करायचं आहे, जेणेकरून आपल्या फ्रूटची जी काही साईज आहे हे चांगल्या प्रकारे बनवून आपल्याला दिसेल. 5वी बाबमध्ये ज्या टायमाला 70 ते 80% आपले बागेमध्ये निस्मान होताना आपल्याला दिसेल, त्या टायमाला आपल्याला लंबूचा स्प्रे घेणं फार महत्त्वाचं आहे. वादा बनवण्यासाठी लंबू हे एकमेव असं उपाय आहे मित्रांनो. चांगले असे लांबलचक केळे आणि चांगला असा घड सिलेंडर टाईपचा घड बनवण्यासाठी लंबूचा स्प्रे घेणं फार महत्त्वाचं आहे. त्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे एखादी चांगलं कीटकनाशक किंवा चांगलं बुरशीनाशक यामध्ये ॲड करू शकतो आणि स्टिकर घेणं फार महत्त्वाचं आहे. मित्रांनो, केळीची साईज वाढवण्यासाठी आपण खालून साईज घेन किंवा केसर्स याची अळवणी करू शकतो. आणि तुम्हाला जर संपूर्ण असं मार्गदर्शन किंवा संपूर्ण असं वेळापत्रक या रेसिपीचं पाहिजे असेल, या फ्रूट केअर ट्रीटमेंटचं पूर्ण असं शेड्यूल पाहिजे असेल, तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण मेसेज करा. केळीचं संपूर्ण असं वेळापत्रक लागवडीपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत आणि फ्रूट केअर ट्रीटमेंटचं तुम्हाला संपूर्ण असं वेळापत्रक पाहिजे असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण मेसेज करू शकतो. तुमचे कुठलेही प्रश्न केळीबद्दल असलेले तुम्ही या ठिकाणी विचारू शकता किंवा तुम्हाला कुठल्याही पिकामध्ये काही अडचण असली तरी तुम्ही या नंबरवरती विचारू शकता किंवा कुठल्याही पिकाचं शेड्यूल तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल. मित्रांनो, ही इन्फॉर्मेशन आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या पाटील बायोटेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशाच नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, राम राम.